4 ते 5 जणांसाठी खूप साऱ्या भाज्या घालून तयार केलेला हा मोकळा सुटसुटीत व्हेज पुलाव दिसायला जेवढा छान दिसतोय तेवढाच बनवायला पण खूप सोपा आहे. नवीन शिकणारे पण अगदी सहज तयार करतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर घेतलेल्या साहित्याचं प्रमाण म्हणजे तांदळाचं आणि पाण्याचं जर योग्य प्रमाण असेल तर हा पुलाव आहे तो कोणीही अगदी सहज तयार करू शकेल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर मी इथे पुलाव तयार करण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत आणि फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे. तर ते किती घेतलेलं आहे ते आपण सगळ्यात अगोदर बघूया. तर एक एक वाटीवर हे सगळं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. एक वाटी घेतलेलं आहेत हिरवा वाटाणा, त्याच्यानंतर एक वाटी फ्लावर आहे, एक वाटी गाजर आहे आणि एक वाटी मी इथे बीन्स घेतलेले आहे. आता घेतलेल्या भाज्यांपैकी तुमच्याकडे जर एखादी नसेल तर ती तुम्ही नाही घेतली तरी पण चालेल, किंवा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोणती ॲड करायची असेल तर ती तुम्ही इथं ॲड करू शकता. आता फोडणीसाठी मी इथं जवळजवळ 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जवळजवळ 10 ते 12 लसूण आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. ते छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर घेतलेला आहे कढीपत्ता. एवढं साहित्य मी इथं फोडणीसाठी वापरलेलं आहे. आणि काही साबूत खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत, गरम मसाला. त्याच्यामध्ये दालचिनी घेतलेली आहे 1.5 इंच, एक तेजपत्ता आहे, एक शाही वेलची आहे, एक चक्री फूल आहे आणि 4 लवंग घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला गरम मसाल्यामध्ये मिरं वगैरे घालायचं असेल तर ते पण तुम्ही इथं घालू शकता. त्याच्यानंतर तांदूळ घेतलेला आहे मी, बासमती तांदूळ घेतलेला आहे जवळजवळ 350 ते 400 ग्रॅम. ह्या वाटीच्या साह्याने 2 वाट्या एवढा तांदूळ मी इथे घेतलेला आहे. आता तुमच्या घरामध्ये किती क्वांटिटीमध्ये राईस खातात त्या हिशोबाने तुम्ही इथं तांदूळ घ्या. आणि त्याचप्रमाणे भाज्यांचं पण प्रमाण आहे ते थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हा मी इथं बासमती तांदूळ घेतला आहे, पण तुम्हाला जर दुसरा यूज करायचा असेल तर तो तुम्ही इथं यूज करू शकता. फक्त तांदूळ आहे तो चिकट नसावा. चिकट तांदळाचा पुलाव व्यवस्थित होत नाही, सुट्टा होत नाही. आता हा तांदूळ आहे तो मी 15 ते 20 मिनिटापूर्वी भिजत ठेवला होता. चला तर मग पटकन पुलाव तयार करायला घेऊया. तर पुलाव मी कुकरमध्ये न घालता टोपामध्ये शिजत घालणार आहे. टोपामध्ये पण खूप छान असा मोकळा सुटसुटीत पुलाव तयार होतो. तर गॅसवरती टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 पळी एवढं मी तूप घेणार आहे. तुपामध्ये मी हा पुलाव तयार करते. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर इथं केला तरी पण चालेल. तेल किंवा तूप दोन्ही मिक्स करून घातलं तरी पण चालेल. तर 1.5 पळी एवढं तूप घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण असेल ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. त्याच्यानंतर तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी इथं मोहरी टाकली आहे आणि जे आपण साबूत खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून दिले. आता व्यवस्थित हे गरम झाले की फोडणीमध्ये मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की मस्त आपण हिंगाची फोडणी देणार आहे, कारण हिंगा तेलामध्ये टाकलं की त्याचा मस्त असा सुवास येतो. त्याच्यामुळे तेलातच मी हिंग टाकलेला आहे. अर्धा चमचा म्हणजे छोटासा अर्धा चमचा एवढा हिंग टाकला. लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे, कारण हिंग आहे तो करपून जाईल. कांदा टाकला की हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर गुलाबी रंगावरती कांदा छान असा भाजून घ्यायचा. कांदा व्यवस्थित लालसर झाला की ह्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण कट करून ठेवलं होतं ते आपण इथं घालून घेऊया. तर अद्रक लसूणची पेस्ट न घालता असं बारीक चॉप करून घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो छान येतो. कारण पेस्ट घातल्यानंतर ती पटकन करपून जाते. त्याच्यामुळं अशा मोठ्या तुकड्यांमध्ये अद्रक लसूण घातलं ना की त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि खाताना पण मस्त सुवासिक अगदी भात लागतो. अद्रकपेक्षा लसणीचं प्रमाण आपल्याला इथं थोडंसं जास्त ठेवायचं आहे, कारण लसणीमुळे भाताला चव चांगली येते. तर व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत लसूण आपण छान असा कांद्यावरती परतून घेतला. आता त्याच्यामध्ये 2 पिकलेले टोमॅटो जे आपण कट करून ठेवले होते ते घालून घेऊया. हे पण चांगले परतून घ्यायचं आहे. आता घेतलेल्या साहित्याचं प्रमाण आहे ते जवळजवळ 4 ते 5 जणांसाठी आपण हा पुलाव तयार करतोय तेवढ्या प्रमाणात आपण हे साहित्य घेतलेलं आहे. आता तुमच्या घरामध्ये किती क्वांटिटीमध्ये तुम्ही राईस बनवता त्या हिशोबाने तुम्ही हे साहित्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. व्यवस्थित टोमॅटो परतल्यानंतर इथे मी काही सुके मसाले टाकून घेऊया. तर लाल तिखट घेतलेलं आहे जवळजवळ 2.5 चमचे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे लाल तिखटाचं प्रमाण ठेवा. त्याच्यानंतर धणा पावडर घेतलेली आहे 1 चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा. फोडणीमध्ये ज्या वेळेला आपण हे साहित्य घातलं होतं फोडणीसाठी तेव्हा आपण जिरं वापरलं नव्हतं, तर मी इथं पावडर फॉर्ममध्ये जिरं टाकलेलं आहे, जिरा पावडर टाकलेली आहे. सगळे मसाले आपण छान असे परतून घेतले, मस्त रंग आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये भाज्या आहेत त्या आता आपण इथं घालून घेऊया. भाज्यांमध्ये तुमच्याकडे जर इथं एखादी नसेल ह्याच्यातली भाजी तर तुम्ही ती नाही घातली तरी पण चालेल, किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲड करायची असेल
तर ती तुम्ही इथं ॲड केली तरी पण चालेल. तर चवीप्रमाणे इथं 1.5 चमचाभर मी इथं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर हळद घेतलेली आहे. आता सगळे मसाले आणि सगळ्या भाज्या 1 ते 2 मिनटं चांगल्या परतून घेऊया. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा, मोठ्या आचेवरती परतू नका, नाहीतर मसाले सगळे करपून जातील. आता इथे मी जवळजवळ 1.5 पळी तूप घेतलेलं आहे. पण जे पण तुम्ही तूप किंवा तेल वापरताय ते तुम्ही इथं थोडंसं जास्त वापरलं तरी पण चालेल. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, ती पण ह्या मसाल्यांमध्ये आणि भाज्यांमध्ये चांगली परतून घेतली. अशी वरून टाकण्यापेक्षा अशी मसाल्यांमध्ये परतून घेतली ना की मस्त चव येते आणि सुगंधही छान येतो. तर हे व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवूया, कारण झाकण ठेवल्यानंतर मसाले आणि भाज्या चांगल्या वाफवून निघतात आणि त्यांना चव चांगली येते. 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. आता लगेचच ह्याच्यामध्ये जो भिजवलेला तांदूळ आहे तो घालायचा आणि 1 ते 2 मिनिटं भाज्यांमध्ये आणि ह्या मसाल्यांमध्ये हा तांदूळ व्यवस्थित आपण परतून घेऊया. तर पुलाव बनवणं अतिशय सोपं आहे. जे नवीन शिकणारे आहेत ते पण अगदी सहज तयार करतील एवढ्या सोप्या पद्धतीनं हा पुलाव आहे तो तुम्ही तयार करू शकता. आता याच पद्धतीनं तुम्हाला जर कुकरमध्ये घालायचं असेल तर याच पद्धतीनं फोडणी द्या. व्यवस्थित तांदूळ 1 ते 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आणि पाणी घालताना मात्र जेवढं तुम्ही तांदूळ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. आता मी इथं टोपामध्ये हे तांदूळ आहे ते पुलाव आहे तो तयार करते. त्याच्यामुळे 2 वाट्या इथं मी पाण्याच्या घातलेल्या आहेत आणि वरून अर्धी वाटी म्हणजे 2.5 वाट्या एवढं मी इथं पाणी वापरलेलं आहे. पाणी वापरताना गरम पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे. गरम पाणी घातलं ना की पुलाव आहे तो लवकर तयार होतो. आता ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित आपण पाणी घातलेलं आहे, कारण तांदूळ आपण अगोदरच भिजवून घेतला होता. त्याच्यामुळे पुलाव तयार करताना शिजताना त्याला पाणी जास्त लागत नाही. त्याच्यामुळे अगदी 2.5 वाटी एवढं पाणी मी इथं घातलेलं आहे. पण तुम्ही न भिजवता जर त्याचा पुलाव तयार करत असाल, त्या तांदळाचा पुलाव तयार करत असाल तर मात्र तुम्हाला इथं पाणी जास्त लागू शकतं. आता झाकण ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आपल्याला हे झाकण खोलून व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. जर कच्चा वाटत असेल तर थोडंसं ह्याच्यावरती पाणी शिंपडा आणि परत झाकण ठेवा. गॅस मात्र मीडियम ठेवायचा आहे. जास्त गॅस मोठा करू नका, नाहीतर खालून करपून जाईल. तर 15 ते 20 मिनिटानंतर मी झाकण काढलं. पुलाव अगदी आपला तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत पुलाव झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलं नाही. अगदी जेवढं घेतलं होतं त्याच पाण्यावरती हा पुलाव आहे तो तयार झालेला आहे. आता तुम्हाला जर कच्चा थोडासा वाटत असेल तर थोडंसं पाणी शिंपडा आणि त्याच्यावरती परत झाकण ठेवा. एक 5-10 मिनिटानंतर झाकण काढा. पुलाव अगदी तुमचा रेडी असेल. तर या पद्धतीनं हा पुलाव तुम्ही नक्की तयार करून पहा. फक्त लक्षात ठेवायचं आहे, गॅसवरती पुलाव असेल तर मात्र गॅस कमी ठेवायचा आणि कमी आचेवरतीच हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनं हा पुलाव तुम्ही नक्की तयार करून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा.